नमस्कार, मी ऋषी देसाई. सुवर्ण कोकणच्या या आणखीन एका विशेष भागात आपलं स्वागत. खरं तर कोकणातल्या अनेक व्यक्तित्वांचा आपण शोध घेत जातोय गुढीपाडव्यापासून, आणि याच सगळ्या प्रवासातनं आपण स्वतःला शोधतोय. त्यांच्या आयुष्यातनं आपल्याला शिकण्यासारखं आणि त्यांच्या अनुभवाचे बोल घेऊन आपण पुढे जाण्यासाठी काय काय गोष्टी आपल्याकडे असायला हव्या, या सगळ्याचा आपण एक आडाखा बांधत असतो आणि आपल्या दिवसाची मंगलमय अशी सुरुवात करत असतो. असंच एक नाव आज आपल्या समोर आलेलं आहे, ते म्हणजे रघुनाथ शृंगारे. ते काय आहे, त्यांचा प्रवास काय आहे, सगळ्यांबद्दल जाणून घेणार आहोत आणि त्यांच्याकडनं आपण काय शिकू शकतो या सगळ्याचाही पुन्हा एकदा उजळणी करणार आहोत. रघुनाथ शृंगारे, स्वागत तुमचं झी 24 तास या विशेष कार्यक्रमात सुवर्ण कोकणमध्ये. मला सांगा, तुमचा लॉजिस्टिक हा जो व्यवसाय आहे, बिझनेस आहे, ही संकल्पना बेसिकली काय आहे? संकल्पना म्हणजे तसं लॉजिस्टिक म्हणजे जो एखादा मॅन्युफॅक्चरर असतो त्याला एखादा इम्पोर्ट किंवा एक्सपोर्टसाठी जी सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाते, त्याच्यासाठी लॉजिस्टिक पार्ट हा सर्वात इम्पॉर्टंट मानला जातो एखाद्या इम्पोर्ट बिझनेससाठी किंवा एक्सपोर्टसाठी. आपण जेव्हा एखादं आपलं प्रोडक्ट जर इम्पोर्ट किंवा एक्सपोर्ट करायचं असेल तर लॉजिस्टिक हा मेन पार्ट आहे आणि त्याचा पूर्ण सर्व्हिस लॉजिस्टिक कंपनी देते आणि ती आम्ही प्रोव्हाइड करतो. बरं, ह्यात नेमक्या कोणत्या कोणत्या सर्व्हिसेस असतात ते अंतर्भूत असतात? इनलँड सर्व्हिस, लोकल ट्रान्सपोर्ट सर्व्हिस, त्याच्यानंतर जो पार्ट येतो तो कस्टम रिलेटेड असतो. कस्टम मध्ये जो आपल्या माल एक्सपोर्ट करण्यासाठी जे फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करावे लागतात ते कम्प्लिशन, आणि त्याच्यानंतर जो पार्ट येतो तो बाय एअर बाय सी ने जो माल आपण एक्सपोर्ट करतोय किंवा इम्पोर्ट करतोय त्याचं फ्रेट फॉरवर्डिंग. बघा, हे सगळं सांगण्यामागे आणि जाणून बुजून हा प्रश्न विचारण्यामागे कारण एवढंच होतं की इम्पोर्ट एक्सपोर्ट सारख्या एका मोठ्या व्यवसायात असताना आणि यात सगळ्यात लॉजिस्टिक हा एक अत्यंत महत्वाचा भाग असताना या सगळ्या भागात समर्थपणे आपली छाप सोडण्यात शृंगारे हे यशस्वी झालेत. कोकणातल्या एका गावातनं आलेला हा मुलगा, आणि या मुलानं या सगळ्या क्षेत्रावर आपली सोडलेली छाप, या दोन गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत. आता पाहूयात यांचा प्रवास नेमका होता कुठला, तुमचं गाव कुठलं आणि या व्यवसायात तुम्ही आलात कसे? माझं गाव कुडामध्ये मी चेनोन गावात मी जन्मलो 1984 साली. त्याच्यानंतर मी 2000 साली मुंबईला आलो. एअरपोर्ट सारख्या ठिकाणी मी माझ्या काकांकडे मी कामाला राहिलो. त्यांच्या टेम्पोज होत्या, त्या टेम्पोवर त्यांच्याबरोबर मी कामाला सुरुवात केली. त्यांच्याकडनं एक व्हिजन होतं की बाबा आपलं पण एक असं अस्तित्व असावं, आपलं पण एखादा बिझनेस असावा. त्यांच्याकडनं एक प्रेरणा घेऊन मी हळूहळू सुरुवात केली. त्याच्यानंतर माझ्या भावाने मला समीर शृंगारे घेतलं, जो माझा बारका भाऊ आहे, त्याच्यानंतर माझे 2 कझिन आहेत, त्या दोघांनी मला चांगला सपोर्ट केला. आणि त्याच्यानंतर मी एक 4 वर्षापूर्वी एक बिझनेस सेटअप केला, स्वतःचा सेटअप सुरुवात केली प्रॉपरायटरशिपमध्ये. हळूहळू ज्यावेळी आम्हाला त्यावेळी फायनान्स पण नव्हतं आमच्याकडे, की आम्ही एखादा बिझनेस सुरू करण्यासाठी जे रेग्युलर फायनान्स लागतं ते पण फायनान्स नव्हतं, पण आम्ही त्या गोष्टीवर पण मात करून आम्ही बिझनेस स्टार्ट केला. एक प्रश्न विचारावा वाटतो मला की असे असंख्य व्यवसाय असतात, असे असंख्य उदाहरणं असतात की स्वतःचे पैसे नसताना असंख्य अडचणी असतात आणि व्यवसाय सुरू केला जातो. खरं तर हा व्यवसायच इतका जटिल आहे, ज्याच्याकडे पैसे असले तरी त्याला करणं कठीण आहे. मात्र तुम्ही सगळ्या गोष्टींवर मात केली. त्यावेळेचा संघर्ष कसा होता, कोणत्या अडचणी होत्या? खूप अडचणी होत्या. म्हणजे मेन म्हणजे आपण पैशाचं सोंग आणू शकत नाही. बाकी कोणतेही सोंग आणू शकतो, पण पैशाचं सोंग आणू शकत नाही. त्याच्यामुळे काय झालं, मी प्रत्येक ठिकाणी जेव्हा जात होतो तेव्हा माझं वय लहान असल्याकारणे, आम्ही सगळं एकाच एजचे असल्याकारणे ह्या इंडस्ट्रीमध्ये आम्हाला कोण समोरनं बिझनेस पण देत नव्हतं आणि फायनान्स नसल्याकारणे आजची सिच्युएशन अशी आहे की प्रत्येकाला क्रेडिट पाहिजे. प्रत्येकाला बिझनेस जर करायचा असेल तर त्याला क्रेडिट द्यावं लागतं, पैसे टाकावे लागतात, त्याच्याशिवाय बिझनेस होत नाही. पण आम्ही त्या परिस्थितीत आम्ही थोडं लोकांशी अप्रोच करून रात्रीचा दिवस, त्याच्याशिवाय बिझनेस होत नाही. पण आम्ही त्या परिस्थितीत आम्ही थोडं लोकांशी अप्रोच करून रात्रीचा दिवस करून आम्ही ते हळूहळू उभं केलं. आणि आम्ही गेल्या 2 वर्षापूर्वी प्रायव्हेट लिमिटेड केली आणि प्रायव्हेट लिमिटेड करून मी ISO सर्टिफाय करून घेतली कंपनी. आज माझी 2-2.5 वर्ष कंप्लीट होते प्रायव्हेट लिमिटेड कंपनी करून. चेंदवण गावातनं आलेला एक मुलगा
स्वतःहून एका मोठ्या व्यवसायात घुसतो, 2.5 वर्षापूर्वी आपली कंपनी प्रायव्हेट लिमिटेड करतो आणि स्वतःचं नाव कमवतो. म्हणायला हा सगळा प्रवास एक 30 सेकंदात जरी आता माझा बोलताना संपला तरी हे करायला खूप मोठी धाडस लागतं, खूप मोठं जिद्द लागतं. आणि या जिद्दीचं नाव रघुनाथ शृंगारे असतं, एवढं फक्त आपण समजून घेऊया. कारण जन्मसाल 84 आणि 84 नंतरची ही सगळी झेप आहे. मला सांगा, तुमचा पहिला कस्टमर कसा होता, किंवा त्यांना हाताळणं आणि त्यांच्या पुढे स्वतः प्रेझेंट करणं हे फार मोठी गोष्ट असते, तर कसा तो अनुभव होता? पहिला कस्टमर म्हणजे आम्ही जेव्हा एखाद्याला अप्रोच केलं, जवळजवळ मी फर्स्ट कस्टमर मिळवण्यासाठी कमीत कमी 30 ते 40 कंपन्यांना मी व्हिजिट केली. त्याच्यानंतर मला फर्स्ट कस्टमर मला ऍज अ एक्सपोर्टर म्हणून मिळाला आणि त्याने तर एकदम अविश्वास दाखवूनच मला शिपमेंट दिलेली की त्याला असं वाटलेलं की पूर्ण माझी शिपमेंट बुडणार आहे, ह्याच्या हातात दिले काम काय होणार नाही. पण मी त्याला एवढ्या चांगल्या प्रकारे काम करून दिलं. आज तो जो स्टार्टपासून माझ्याबरोबर कस्टमर आहे तो आजपर्यंत माझ्याच बरोबर आहे. तो कुठेही कोणत्याही सर्व्हिससाठी तो गेला नाहीये. कंटिन्यू आज माझ्याबरोबर जवळजवळ 5 वर्ष तो माझ्याबरोबर काम करतोय. नक्कीच. या निमित्ताने एक गोष्ट सांगावीशी वाटते की असंख्य तरुण ज्यावेळी नोकरीच्या निमित्तानं बाहेर पडतात त्यावेळी त्यांच्या पदरी अपयश येतं आणि मग ते विचारतात की मी कुठेही गेलो तरी मला एक्सपिरियन्स विचारतात. मित्रांनो, हे असंच असतं. तुम्ही जर जॉब करायला गेलात तर त्या एक्सपिरियन्स या शब्दाचा वर्ड कन्वर्ट होतो आणि त्याचं क्रेडिट होतं. पण ज्यावेळी आपण एखादी गोष्ट अचीव्ह करतो त्यावेळी त्यानंतर आपला कस्टमर, आपला रेग्युलर ग्राहक, आपली सर्व्हिस, या सगळ्यावर आपण एक सुंदर कमांड जर नाही मांडली तर आपलं व्यवसायातलं, आपलं उद्योगातलं, आपल्या नोकरीतलं स्थान हे अबाधित राहत नाही. हे सगळं रघुनाथ शृंगारे यांनी आपल्या छोट्याशा कालावधीत सिद्ध करून दाखवलंय आणि ते अर्थातच पुढे नेत आहे. आज या निमित्तानं हा सगळा प्रवास जेव्हा आपण पाहत असतो तेव्हा तुमच्या समोरची आणखीन आव्हानं काय आहेत? कारण 2.5 वर्षांचा प्रवास आहे, 2.5 वर्षात गाठलेली अचिव्हमेंट फार मोठी आहेत. आणखीन तुम्हाला कुठे जायचंय? कारण हे मी का विचारतोय, कारण हे सगळं ऐकून झेप घेणारी असंख्य आज तरुण युवा शक्ती आहे ती तयार होते. मी पुढच्या 7 वर्षाचं टार्गेट ठेवलंय. माझी लॉजिस्टिक इंडस्ट्रीमध्ये कोणीही पब्लिक लिमिटेड आजपर्यंत केलेली नाहीये आणि मला पुढच्या 7 वर्षामध्ये माझी कंपनी लॉजिस्टिक पब्लिक लिमिटेडमध्ये कन्वर्ट करायची आहे. ऑल ओव्हर इंडियामध्ये माझे स्वतःचे ब्रँचेस पाहिजे. ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये माझं स्वतःचं नेटवर्क निर्माण करायचं आहे आणि हे माझं पुढच्या 7 वर्षाचं विजन आहे. नक्कीच. मी वारंवार सांगतोय की 84चा जन्म आणि स्वप्न आभाळाची. कारण आपण असं म्हणतो ना, माझं वय लहान पडतं रे, नाहीतर मी खूप काही केलं असतं, माझ्याकडे पैसा नाहीये नाहीतर मी खूप काही केलं असतं. हे सगळं सांगणाऱ्यांनी स्वतःच्या डोळ्यांवर आणि पहाटे उठल्यावर आपल्या हातांवर विश्वास ठेवावा. कारण याच 2 गोष्टींवर स्वप्न पाहण्याची आणि स्वप्न पुरी करण्याची ताकद असते. फक्त आपण आपल्या स्वप्नांचा आवाका किती मोठा आहे त्यावरच आपल्या स्वप्नांचं अधिराज्य ठरत असतं. आपण ही सगळी संकल्पना सांगितली. या सगळ्या संकल्पनेतनं तुम्ही आज जर सगळा प्रवास स्वतःकडे पाहिला तर तुम्ही काय शिकत गेला आणि काय शिकायचंय अजून मी काहीच शिकलेलो नाहीये. खरं सांगायचं झालं तर मला खूप काही शिकायचं आहे. बऱ्याचशा गोष्टी अचिव्हमेंट करायच्या आहेत. लॉजिस्टिक इंडस्ट्री छोटी नाहीये, खूप मोठी इंडस्ट्री आहे. खूप मोठा अजून म्हणजे मला सांगायचं झालं तर DHL सारखं माझं स्वतःचं ऑफिस असावं, DHL ग्रुप सारखं माझे स्वतःचे ब्रँचेस असावे, असं माझं एक विजन आहे. नक्कीच. मित्रांनो, ज्या गोष्टीत आणि ज्या व्यवसायात आपण शिरतो ना त्यावेळी त्या व्यवसायाची आपण आवाका समजून घेतला पाहिजे. आणि खरं एखाद्या प्रेरणार्थी माणसांकडनं जर शिकायचं असेल तर हेच शिकायचं असतं की माझं शिक्षण अजून पहिल्या टप्प्यावरच आलेलं नाहीये, मला खूप काही शिकायचं आहे, खूप काही गाठायचं आहे. फक्त ते गाठताना आपल्याला काय गाठायचं आहे हे जर आपल्याला नक्की ठरवलं ना तर त्या अंधाऱ्या बोगद्यातनं आपला प्रवास सुरू होतो. आपल्याला माहिती आहे आपला पूर्ण अंधार आहे, पण आपल्या समोर तो एक कुठेतरी प्रकाश लपलेला आहे आणि त्या प्रकाशाच्या शोधात आपल्याला जायचं आहे. आणि हा ज्यावेळी टप्पा गाठू त्यावेळी खऱ्या अर्थानं आपल्याला आजपर्यंत आलेल्या पावलांचे, आजपर्यंत आलेल्या पायवाटांचा इतिहास जतन केली जाणार आहे. कारण याच पायवाटांचा माग घेऊन पुढे इतिहास रेखला जाणार आहे, इतिहास कोरला जाणार आहे. भविष्यात त्याच पायवाटेचे हायवे होणार आहेत. शृंगारे यांच्याशी या गप्पा अशाच सुरू ठेवणार होते. छोटासा ब्रेक घेतोय. पाहत राहा सुवर्ण कोकण, सामर्थ्य कोकणाचे. ब्रेकनंतर स्वागत. आपण बोलतोय रघुनाथ शृंगारे यांच्याशी.
मला सांगा इम्पोर्ट एक्सपोर्ट सारखं हे जे क्षेत्र आहे ते दिवसाला बदलत जातं, दिवसाला नवनवीन तंत्रज्ञान येतं आणि या क्षेत्रात येणारा प्रत्येक माणूस हा स्वतःला सिद्ध करण्याची एक स्पर्धा घेऊन आलेला असतो आणि ही स्पर्धा एवढी जीवघेणी असते की त्यात छोट्या छोट्या गोष्टींचा ज्या आहेत त्याच्या मर्यादा पडतात. मग अशा वेळेला प्रत्येक क्षणाला आणि प्रत्येक वेळेला आपल्याला स्वतःला सिद्ध करण्याची एक नवीन ऊर्जा घेऊन दर नव्या आव्हानांना सामोरं जावं लागतं. अशा वेळी या क्षेत्रात येणाऱ्या तरुणांना तुम्ही काय आवाहन कराल? आव्हान म्हणजे सांगायचं झालं तर पहिलं म्हणजे जिद्द, चिकाटी ही पाहिजे. कारण कोणताही बिझनेस जर करायचा असेल तर एक जिद्द आणि चिकाटीने जर आपण पुढे चालू कोणताही केला बिझनेस केला तर तो यशस्वी करू शकतो. हे मी बाकीच्यांना बघूनच सांगू शकतो. कारण मी आज ज्या लोकांबरोबर ज्या गोष्टींशी चाललो कनेक्टेड आहे, करत जाताय, प्रयत्न करताय, त्याच्यामुळे जिद्द आणि चिकाटी ही नक्की पाहिजे. जिद्द आणि चिकाटी हे जे तुम्ही गोष्ट जी बोलताय ना त्याबद्दल आजकालच्या तरुणांमध्ये हीच गोष्ट नेमका अभावानं जाणवते की एखादं साधं अपयश हे त्यांना आयुष्याचं अपयश वाटतं आणि त्या अपयशांवरनं ते आपल्या आयुष्याच्या मर्यादा स्वतःच तोडून घेतात. एक छोट्या छोट्या गोष्टींमधलं अपयश आणि आयुष्यातल्याकडे ध्येयाकडे जाण्याची जी वाट आहे ती त्यांना दिसत नाहीत. निराशा पटकन पदरी येते. ही जिद्द आणि चिकाटीचा अभाव त्यांच्यात आहे. तो घालवण्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? जास्तीत जास्त नवीन नवीन तंत्रज्ञान शिकलं गेलं पाहिजे. लोकांशी संवाद साधून आपल्याला नवीन काहीतरी करता येईल याच्यासाठी झटलं पाहिजे. नक्कीच आपण आपल्या माणसांशी संवाद साधला पाहिजे. या संवादातनं खूप वेळेला आपणच आपल्याला ओळखू लागतो आणि हे आपणच आपल्याला ओळखण्याची जी प्रक्रिया असते तीच आपल्याला समाजाशी कुठेतरी घट्ट बांधून ठेवते आणि याच बांधण्यातनं स्वतःचं व्यक्तित्व उलगडतं आणि हे व्यक्तित्व आपल्याला उद्योगाच्या निमित्तानं फार पुढे नेत राहतं. आपण खरं तर शृंगारे कोकणचे आहात. कोकणच्या प्रत्येक मातीत एक गुण लपलेला आहे, तशीच उद्योजकता लपलेली आहे. कोकणच्या नैसर्गिक साधन सामग्रीचा आज वापर करण्याची गरज आहे. इथल्या मुलांनी आपल्या पर्यटनाच्या दृष्टीनं कोकणच्या मातीचा वापर करून काय काय केलं पाहिजे, वेगवेगळ्या संधी ज्या तुम्हाला दिसत आहेत, ज्या तुम्हाला जाणवत आहेत प्रकर्षण, अशाबद्दल काय सांगाल? खूप काही करू शकतो. कोकणामध्ये टुरिझम स्पॉट खूप आहेत. स्वतः डेव्हलप करू शकतो. स्वतः एखादं हॉटेल इंडस्ट्री जर टाकायची असेल हॉटेल इंडस्ट्री आपण ओपन करू शकतो, रिसॉर्ट ओपन करू शकतो. कोकणाला आधीच दिलेलं भरभरून दिलेलं आहे. पण आपण जर स्वतः जर एक छोटंसं उदाहरण सांगतो तुम्हाला. जर मी आता माझी जर जागा एका डोंगरावर मध्ये आहे आणि मला जर स्वतःचा जर टुरिझम स्पॉट डेव्हलप करायचा असेल तर मी एक 30 ते 40 फुटाची एक हनुमान किंवा देवाची मूर्ती उभारली तर तिथे ऑटोमॅटिकली टुरिस्ट येऊन तो टुरिस्ट स्पॉट डेव्हलप होऊ शकतो. तिथे साइड बिझनेस करू शकतो. एखादा आपलं जर काजू म्हणा, आंबे म्हणा किंवा ह्या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली टुरिस्ट आल्यामुळे विकले जाऊ शकतात. रोजगार ऑटोमॅटिकली जनरेट होऊ शकतो. नक्कीच. खरं तर सुंदर अशा पर्यटन स्थळांची आपण नवीन उभारणी करणं हा जसा एक महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्याच कैक पटीनं असलेल्या पर्यटन स्थळाची ओळख आपण जगाला जरी करून दिली ना तरी खऱ्या अर्थानं उद्योगाच्या वेगवेगळ्या संधी, उद्योगाचे वेगवेगळे प्रवाह आपल्याला उलगडले जातील आणि हे उलगडून देताना आपण आपला विकास, पर्यायानं ग्रामविकास आणि संपूर्ण कोकणाचा विकास ही जी मूळ संकल्पना आहे या संकल्पनेत खऱ्या अर्थानं आपण बांधले जाऊ, जोडले जाऊ आणि आर्थिक उन्नतीकडे जाऊ. हा प्रवास या गप्पा अशाच सुरू राहणार. एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत राहा सुवर्ण कोकण, सामर्थ्य कोकणाचे. ब्रेकनंतर स्वागत. आपण बोलतोय रघुनाथ शृंगारे यांच्याशी. शृंगारेजी, एक गोष्ट जाणवते ती म्हणजे इथल्या तरुणांमध्ये विशेषतः जी आपण वारंवार बोलतोय नैराश्याची भावना आहे. आपण आपल्या भागाला ओळखण्यात कमी पडत आहेत, आपल्या विकासाला ओळखण्यात त्यांच्याच अज्ञान हे कमी पडत आहे. ते खूप गोष्टी करू शकत नाही कारण व्यक्तिमत्व विकास यात खुंटतो आणि अर्थातच पालकांशी तुटलेला सुसंवाद असेल किंवा पालकांशी ज्या पद्धतीनं कोऑर्डिनेशन केलं पाहिजे त्या पद्धतीनं होत नाहीत. काही वेळा पालकांची चूक असते. एखादा उद्योग करताना उद्योग करण्यापेक्षा तू नोकरी धंदा कर, नोकरी कर, हे करू नको, अशा पद्धतीचं मार्गदर्शन केलं जातं. तुमचा वैयक्तिक अनुभव कसा आहे? तुमच्या सगळ्या प्रवासात तुमचं कुटुंब किती ठामपणे उभं राहिलं आणि त्यांच्यामुळेच तुम्ही आयुष्यात कसे पुढे जाताय? माझं कुटुंब तर खूप ठामपणेच उभं राहिलंय माझ्या मागे. स्पेशली माझी आई आणि बाबा यांनी मला खूप सपोर्ट केला. त्याच्यानंतर जर मला जर सपोर्ट करणार असेल तर माझे भाऊ आणि बहीण यांनी बिझनेसमध्ये एवढा मला सपोर्ट केलाय, एवढा सपोर्ट केला की मी त्यांचे कधीच विसरू शकत नाही. कारण जो बिझनेससाठी जेव्हा एखादी बिझनेस करत असतो, जो लॉस सहन करावा लागतो किंवा एखादी गोष्ट
ठेस लागते त्यावेळी जो मॉरल सपोर्ट पाहिजे तो आपल्या फॅमिलीज आपल्याला देऊ शकतं आणि ते माझ्या फॅमिली ठामपणे माझ्या पाठी उभी राहिलेली आहे. नक्कीच आपल्या कुटुंबाचं आणि व्यवसायातलं जे नातं असतं, जे स्थान असतं, ते अतिशय महत्वाचं असतं. तुम्ही जर कधी कोल्हापूर किंवा सांगली मार्गावर गेलात तर शहराच्या प्रवेशद्वाराच्या जवळ फार मोठी दुकानं दिसतात. अशी विशेषतः सांगलीत जेव्हा एंट्री करतात त्यावेळी ही दिसतात दुकानं. 7 ते 8 किंवा 12 दुकानं आहेत आणि सगळी दुकानं ही एकच आहेत. फरशीची, संगमरवरी, देव्हारे अशी दुकानं आहेत. मनात प्रश्न आला आणि विचारलं, बाबा एवढी दुकानं कोणाची आहेत? तर ती सगळी दुकानं एकाच कुटुंबातल्या 7 ते 12 व्यक्तींची आहेत. असं म्हटलं जातं की एकाच कुटुंबातल्या माणसाने एकच व्यवसाय करावा, पण एकाच कुटुंबातल्या माणसाने जर एकच व्यवसाय जर बाजूबाजूला केला तरी त्याचं मिळणारं प्रॉफिट हे घरातल्यानाच जातं. आपल्या मराठी कुटुंबानं आज उद्योजकीय बनण्याची गरज आहे. खऱ्या अर्थानं एक काळ असा होता की पराक्रमी पुत्र बनवण्यासाठी त्याला तसं पद्धतीचं मार्गदर्शन केलं जायचं. काळाप्रमाणे आपण शैक्षणिक त्याची पात्रता जोपासत गेलो आणि सगळं शिक्षण हे नोकरी बेस होत गेलं. आज खऱ्या अर्थानं उद्योजकीय वारसा, उद्योजकीय शिक्षण देण्याची आज ही गरज आहे. अर्थात ही गरज कुठे खुंटली तर आपण आपल्या आलेल्या अभ्यासक्रमात अनेक उद्योजकांची, अनेक कर्तृत्ववान माणसांची जी चरित्र होती ती सगळी चरित्र आपल्या नजरेसमोर आपण आणण्यात कमी पडलो. हाच उद्देश मनामध्ये घेऊन सुवर्ण कोकणने हा सगळा घाट घातला आणि सुंदर उद्योजकांचं असलेलं आयुष्य मुलांसमोर मांडून त्यातनं नवे उद्योजक घडवण्याची ही सगळी परिक्रमा आहे. शृंगारे, मला सांगा की आज सतीश परब सुवर्ण कोकण ही जी सगळी चळवळ राबवते आणि या चळवळीतनं नवे उद्योजक घडवते, तुमचं वैयक्तिक काय मत आहे या सगळ्या सुंदर प्रवासाबद्दल? खरं सांगायचं सतीश परबांना मी एक महिना अगोदरच भेटलोय. ती पण आमची ओळख झाली ही नव्या काळमधल्या एका लेखामुळे आमची ओळख झाली. खूप त्यांचं जे काम चाललंय ते एकदम खूप एनर्जेटिक आहेत आणि मी त्यांनी पण भारावून गेलोय, कारण त्यांच्यामुळे मला पण प्लॅटफॉर्म मिळाला आणि आपल्या कोकणातल्या मुलांना पण एक चांगला प्लॅटफॉर्म ते निर्माण करून देत आहेत. खूप चांगला उपक्रम त्यांनी हाती घेतलाय आणि त्याच्यासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा. खरं तर अशा प्रकारच्या एका उद्योजकाच्या ज्या भावना असतात त्याच आपल्याला खूप काही शिकून जातात, बोलून जातात. नुकतंच दादरला जे सेमिनार झाला, या सेमिनारमधून आलेल्या असंख्य मुलांची, असंख्य तरुणांची देखील हीच भावना होती की आम्हाला आता अजूनही शिकायचं आहे, फक्त आम्हाला एक मार्गदर्शक हवाय. मित्रांनो, मार्गदर्शक दुसरा कोणी नसतो, तुमचा आसमंत असतो. स्वतः डोळे उघडून बघण्याची जशी गरज असते ना, तसं डोळे मिटून एकदा स्वतःकडे बघा. खूप काही गोष्टी शिकून जातील, खूप काही गोष्टी बोलून जातील आणि या सगळ्यात जर आणखीन काही आपल्याला शिकायचं असतील तर अर्थातच या क्षणाला स्क्रीनवर तुमच्या जे नंबर दिसतात, जो कॉन्टॅक्ट दिसतो, तो कॉन्टॅक्ट फॉलो करा. सुवर्ण कोकणशी संवाद साधा आणि तुमच्यातला माणूस पण जागवा. सुंदर असलेल्या कोकणात आणखीन आपण सुंदर बनूया. या सगळ्यात तुम्ही स्वतः रत्नबिंदू म्हणून शोभून उठाल अशी नक्की खात्री आहे. शृंगारे, आज तुम्ही इथे आलात, खूप सुंदर मार्गदर्शन केलं. खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.